असं वाटतं की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. खरंच आज किती आनंदाचा दिवस आहे हे सांगून कळणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. सर्व विद्यार्थी त्यावेळेचे आज जवळपास 23 वर्षांनी एकत्र येत आहेत, एकमेकांना भेटत आहेत. त्याचा काही आनंद वेगळाच असतो आणि शिक्षकांची भेट होते, तोही आनंद वेगळा असतो. प्रथमतः तुम्ही आम्हा सर्व शिक्षकांना आजच्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये अभिजित हिरवे, अमोल गायकवाड वगैरे विद्यार्थी माझ्या घरी आले आणि मला त्यांनी निमंत्रण दिलं आणि सगळं त्यांनी काही बरेचसे एक्सपेरिमेंट्स पाहिले सायन्सचे. जवळजवळ 2 तास बसले होते आणि त्यांनी मला सांगितलं जाताना, सर कार्यक्रम रविवारी आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला आलंच पाहिजे, च लावला होता त्यांनी. बरं म्हणलं ठीक आहे. आणि आणखीन 2-3 दिवसांनी पुन्हा द्वारकाचा फोन आला, सर तुम्हाला निमंत्रण मिळालं असेल नसेल तर मी देते आणि तुम्हाला यायलाच पाहिजे. आता म्हटलं की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन, म्हटलं की गेलंच पाहिजे आता, पुन्हा तो सर पाहिजे. आणि त्यामुळं आज बऱ्याचशा म्हणजे मलाही यावं लागलं. 2000 साली बरोबर आमची बदली जेजुरीहून इथं झाली. 4 शिक्षक, इथले 4 शिक्षक तिथं गेले, साठं-लोटं झालं. आणि इथं आल्यानंतर जरा सगळं नवीन वाटत होतं. गाडीतून आम्ही उतरलो, निंबाळकर सर होते, मी होतो, भट्टी सर, आणि 2 तारफा मुलं उभी होती. म्हणलं आपलं स्वागत आहे. आता आठवत असेल तुम्ही काय घोषणा दिल्या होत्या. आणि निंबाळकर सरांचं आमचं डिस्कशन झालं नाही जाऊ त्यांची आयडेंटिटी त्या प्रसंगाने. बरोबर. आणि त्यावेळेला जरी तसं झालं तर त्याला परिस्थिती कारणीभूत असते. तुमची काही चूक नव्हती, आमचीही नव्हती. आणि काही दिवसानंतर तुमच्याही लक्षात आलं, जितके गेलेले शिक्षक चांगले होते तितकेच आलेले शिक्षक पण चांगलेच होते. आणि शेवटी ज्यावेळेला मी एका वर्गामध्ये गेलो होतो त्यावेळेला बुलेटिन पिरियड होता. मुलं म्हटली आम्ही सर बाहेर खेळायला जातो. बरं म्हटलं ठीक आहे. आणि काही मुली अभ्यास करत बसल्या होत्या, 10वीचं वर्ष असल्यामुळे. म्हटलं अभ्यास करतायत का बघावं. सगळ्या मुली अभ्यास करत होत्या. म्हटलं तुम्हाला सांगितलेलं कळतं का, आम्ही आलेले शिक्षक नवीन, तुम्हाला चांगलं समजतं का. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे म्हटलं तसं काय वाईट मानू नका, जे झालं ते झालं. पण नाही सर म्हटले, आम्हाला खूप छान समजतं. आणि अशा पद्धतीनं त्यावेळेला आम्ही सगळं ते विसरून गेलो. पण आता आमची बदली निष्कारण झाली असं आम्हालाही वाटत होतं. मग भट्टी सर, निंबाळकर सर म्हटले, जाऊ दे, आपण फक्त आता मुलांच्यासाठी शिकवायचं काम करू, बाकी कशात भाग घ्यायचा नाही. पण काय झालं त्यावेळेला, विज्ञान प्रदर्शनाचं एक नोटीस आलं जिल्हा परिषदकडून. आणि त्यावेळेला त्यावेळेचे पर्यवेक्षक बोबडे सर आणि इतर सगळे शिक्षक स्टाफरूममध्ये एकत्र आले आणि मलाही बोलवून घेतलं. मला म्हटले, सर तुम्ही आत्तापर्यंत जेजुरीच्या शाळेला जवळपास 20-25 पारितोषिकं मिळवून दिलेत विज्ञान प्रदर्शनातली. इथं आत्तापर्यंत काही फारसं काही मिळालेलं नाही, यावर्षी तुम्ही काहीतरी करा. त्यांना म्हटलं मी करेन, पण नेमकं पारितोषिक मिळेल असं नाही, काही सांगता येत नाही म्हटलं. मग 2 प्रयोग केले होते मी. त्यापैकी शिक्षक गटातून भौतिक राशी आणि नियम हा प्रोजेक्ट केला. त्याला बारामती तालुक्यात, बारामतीच्या शहाजी हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळाला तालुक्याला. तो जिल्हा पातळीवर गेला आणि वडगाव सनस या ठिकाणच्या शाळेमध्ये जिल्ह्यावरचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि त्याची निवड राज्य पातळीसाठी झाली वर्धा या ठिकाणी. आता खरं तर त्यावेळेला काय झालं होतं, नेमकी त्या प्रदर्शनाची तारीख, राज्य विज्ञान प्रदर्शनाची, आणि माझे बंधू, धाकटे बंधू
त्यांच्या लग्नाची तारीख एकच आली. मी सगळ्यात मोठा असल्यामुळं मला त्याची जबाबदारी होती. आता म्हटलं काय करायचं. मग निंबाळकर सरांना सांगितलं असं आहे. ते आनंदाने तयार झाले आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये कसं सादरीकरण करायचं असतं हे त्यांना चांगलं माहीत होतं आणि म्हणून त्यांना मी सांगितलं. त्याने ऐकलं आणि राज्य पातळीवरसुद्धा आम्हाला द्वितीय क्रमांक मिळाला आणि सर्वांनाच खूप आनंद झाला. त्यावेळेला नंतर पुन्हा मग मला वाटतं निंबाळकरांची बदली झाली असेल, कारण ते ह्याचं जे प्रदर्शन असतं नॅशनलचं, राष्ट्रीय पातळीचं, ते पुढच्या वर्षी असतं. मग त्यावेळेला निंबाळकर सर मला वाटतं इथं असतील का नसतं माझ्या लक्षात नाही आता, पण काळेल सर खूप मागं लागले, मला पाठवा. बरं म्हटलं ठीक आहे. मग मुंबईला नेहरू सायन्स सेंटर वरळी या ठिकाणी तो प्रकल्प घेऊन काळेल सरांना